नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने धुमाळच्या घशात हात घालून 20 वर्षांपूर्वीचं सत्य घेतलं वधवून आणि त्याचबरोबर 50 लाखांसाठी वल्लरीने ईश्वरीला किडनॅप करण्याचा केला प्लॅन. अर्णवने ईश्वरीला वाचवत वल्लरीचा प्लॅन लावला उधळून आणि त्याचबरोबर वल्लरीचा प्लॅन केला फ्लॉप. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आत्तापर्यंत वल्लरीने 2 कुटुंब उद्ध्वस्त केली. अर्णवच्या आई वडिलांचा हसता खेळता संसार वल्लरीने स्वतःच्या स्वार्थासाठी उद्ध्वस्त केला आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी तिने सुप्रियाचा विनाकारण बळी दिला आणि त्यामुळे सुप्रियाचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त झालं होतं. पण प्रेक्षकांनो, आज 20 वर्ष झाली तरीसुद्धा इथे आता खरी गुन्हेगार वल्लरी आहे ही गोष्ट कुणालाही माहिती नाही. सगळ्यांचा फक्त एकच गैरसमज होता की रमाकांत काका म्हणजे अर्णवच्या वडिलांचं एका मुलीबरोबर इथे प्रेम प्रकरण होतं किंवा तिच्याबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्यामुळे सात्विकाने आत्महत्या केली. हे आता सगळ्यांना माहिती असतं, कारण पत्रकारांनी लोकांपर्यंत तेवढंच पोचवलेलं असतं. पण सत्य तर कुणाला माहितीच नाही आहे आणि सत्य हे एका व्यक्तीला माहिती आहे आणि ती म्हणजे सुप्रिया. कारण का, ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून सुप्रियाच असते आणि हे वल्लरीला सुद्धा माहिती असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जेव्हा आता अर्णवचा गैरसमज होतो आणि फोटो बघितल्यानंतर तो सुप्रियावरती नको नको ते आरोप करतो, तेव्हा सुप्रिया स्पष्टपणे सांगते की मी काही केलेलं नाही आहे, हे एका दुसऱ्याच बाईने केलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे, हे जर दुसरं कुणीतरी केलं असेल ना, तर तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये माझ्यासमोर पुरावे सादर करा, तुम्ही निर्दोष असल्याचे, तेव्हाच मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन, असं अर्णवने सांगितल्यानंतर तेव्हापासून सुप्रिया दिवस रात्र एक करून इथे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असते. वल्लरीच्या विरोधामध्ये पुरावे मिळवत असते. फक्त तिला एकच गोष्ट माहिती नाही आहे, ज्या बाईच्या विरोधात ती पुरावे गोळा करते ही दुसरी तिसरी कुणी नसून अर्णवची मामी आहे. ही गोष्ट अजूनपर्यंत सुप्रियाला माहिती नसते. तेव्हा ती काय करते, स्केच आर्टिस्टकडून सुप्रिया वल्लरीचं स्केच तयार करून घेते आणि ते स्केच वल्लरीने बरोबर मिळवलेलं असतं. त्याचे 50,000 रुपये तिने त्या स्केच आर्टिस्टला दिलेले असतात आणि दुकान बंद करून थोड्या दिवसांसाठी म्हणजे जवळजवळ 1 महिना तुला इथून गायब व्हायचं आहे असं सांगितलेलं असतं. त्यामुळे स्केच आर्टिस्टने जे आता वल्लरीचं चित्र काढलेलं असतं ते ईश्वरी अर्णवपर्यंत पोचतच नाही, ते वल्लरी फाडून तोडून टाकते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे सातबाईच्या बायकोने इथे सुप्रियाला फोन करून आता श्रीकांत धुमाळ याचा नंबर दिलेला असतो. हा तोच पत्रकार आहे म्हणजे 20 वर्षांपूर्वी रमाकांत राज शिर्के यांची न्यूज कव्हर केलेली असते. त्याचं नाव असतं पत्रकार श्रीकांत धुमाळ आणि याचं नाव आता इथे सातबाईच्या बायकोने सुप्रियाला दिलेलं असतं आणि त्यांचा मुंबईमधला ॲड्रेससुद्धा दिलेला असतो, ज्या ठिकाणी त्यांचं ऑफिस असतं. तेव्हा सुप्रिया त्या ठिकाणी जाणार असते. पण इथे ईश्वरीला फोन केल्यानंतर ईश्वरी म्हणते, आई अगं तू कुठे तिथे एकटी जातेस, तू एक काम कर, तू मला त्यांचा ॲड्रेस दे, त्यांचं नाव सांग, मी स्वतः तिथे जाते ना, असं ईश्वरी म्हणालेली असते. तोपर्यंत इथे ईश्वरी ऑफिसला जाते तर तिथे श्रीकांत धुमाळ हे स्वतः उभे असतात. पण जेव्हा ईश्वरी म्हणते की मला त्यांना भेटायचं आहे, तेव्हा श्रीकांत म्हणतो काय काम आहे. तेव्हा ती म्हणते की माझं श्रीकांत धुमाळ यांच्याजवळच काम आहे, तुम्ही प्लीज त्यांना बोलवा किंवा मला सांगा, मी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना भेटते, माझं जे काही काम आहे मी त्यांनाच सांगेन ना. तेव्हा श्रीकांत म्हणतो नक्की हिचं काय काम असेल. तो म्हणतो काय काम आहे ते तर सांगा, मी तुम्हाला भेटण्याची परवानगी देतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते 20 वर्षांपूर्वी रमाकांत राज शिर्के यांची न्यूज त्यांनी कव्हर केली होती, मला त्याबद्दल त्यांच्याजवळ थोडंसं बोलायचं आहे.
तेव्हा श्रीकांत म्हणतो, 20 वर्षांपूर्वी एवढी जुनी न्यूज आणि आता ही माहिती काढायला आली आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा तो म्हणतो, पण श्रीकांत धुमाळ इथे नाहीच आहेत. 1 महिन्यासाठी ते गावी गेलेत. त्यांच्या मुलीचं लग्न आहे ना, आता माझ्या लक्षात आलं. ते तुम्हाला नाही भेटू शकणार. प्लीज तुम्ही जा. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता तर तुम्ही म्हणालात ना की ते आहेत म्हणून. तेव्हा तो म्हणतो, लक्षात नव्हतं, आता लक्षात आलंय ना. 1 महिन्यासाठी गावी गेलेत, तुम्ही नंतर पुन्हा कधीतरी या. आणि तेव्हा ईश्वरी जात असताना तिच्या आता नजरेस एक आता पोस्टर येतं. त्याच्यावरती श्रीकांत धुमाळचा एवढा मोठा हसतानाचा फोटो आणि त्याचं नाव श्रीकांत धुमाळ असं सुद्धा त्याच्यावरती असतं. तेव्हा ईश्वरीला कळतं की हा माणूस खोटं बोललाय. तेव्हा तो आजूबाजूच्या स्टाफला विचारतो की श्रीकांत धुमाळ कुठे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा सर आत्ताच निघून गेले असं सांगितलं जातं. आत्ताच निघून गेले कुठे? ते म्हणतात की त्यांचं काय काम असेल, ते इथे नाही आहेत आता, ते गेले. ईश्वरी म्हणते की जोपर्यंत त्याचा पर्सनल नंबर आणि ॲड्रेस मिळत नाही ना, तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. ईश्वरी संपादकाच्या ऑफिसमध्ये जाते आणि केबिनमध्ये गेल्यानंतर ती म्हणते, नमस्कार, मी सात्विक फॅशनमधून इथे आता अर्णव राजे शिर्के यांची बायको म्हणून आली आहे. आम्हाला इथे एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे, म्हणजे मुलींसाठी स्पेशली आम्हाला एक शो ऑर्गनाईज करायचा आहे. त्यासाठी आम्हाला जाहिरात करायची आहे. 7 दिवस पहिल्या पेजवरती सगळ्यात मोठी आमची जाहिरात असली पाहिजे. तेव्हा तो माणूस म्हणतो, मॅडम, जाहिरातचा खर्च किती आहे तुम्हाला माहिती आहे ना? ईश्वरी म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना अर्णव राजे शिर्के कोण आहेत? सात्विक फॅशनचे CEO आहेत. त्यांना या सगळ्याची कल्पना नसेल असं वाटतं का तुम्हाला? मला सगळं काही माहिती आहे. पण ही जाहिरात मी तुम्हाला 7 दिवस करायला सांगेन, पण त्याआधी माझी एक अट आहे. मला तुम्ही इथे आता श्रीकांत धुमाळ यांचा ॲड्रेस आणि नंबर द्यायचा. त्याशिवाय तुम्हाला मी ही जाहिरात छापू देणार नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, संपादक, की ठीक आहे, तुम्ही हा नंबर आणि ॲड्रेस घेऊन जा, मी तुम्हाला देतो. तेव्हा आता नंबर आणि ॲड्रेस ईश्वरीला देण्यात आलेला असतो. ईश्वरी तो घेते आणि तिथून निघते आणि म्हणते की श्रीकांत धुमाळ, आता तुम्हाला माझ्यापासून कुणीही वाचू शकणार नाही. तुम्ही कितीही लपून बसा, मी तुम्हाला पाताळातूनही शोधून काढणार, असं ईश्वरी म्हणते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर कुठे गेले. तो ईश्वरीला फोन करतो. तेव्हा इथे ईश्वरीला तो विचारत असतो की तू कुठे आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आम्ही इथे आई निर्दोष असल्याचे पुरावे गोळा करतोय ना. तेव्हा त्यावेळेला जे पत्रकार होते ना श्रीकांत धुमाळ, त्यांना मी आता शोधायला चालले. त्यांचा ॲड्रेस मला मिळाला आहे. अर्णव म्हणतो, तू एकटी जाऊ नकोस, मी पण तुझ्याबरोबर येतो. तू जिथे कुठे आहेस ना, तू तिथे थांब. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं जो ॲड्रेस आता मिळालेला असतो ना श्रीकांत धुमाळचा, त्या ठिकाणी दोघेही गेलेले असतात. तोपर्यंत इथे आता वल्लरी म्हणत असते की मी काय करू, कारण का उदयकांत सारखा सारखा तिला 50 लाखांसाठी फोन करत असतो की मला 50 लाख रुपये 2 दिवसांमध्ये हवेत, नाहीतर तुझं सत्य येऊन घरच्या लोकांना सांगेन, असं इथे उदयकांत म्हणालेला असतो. आणि पोलिसांना सुद्धा सांगेन की 20 वर्षांपूर्वी जे काही घडलं ते तुझ्यामुळे घडलं, म्हणून तुझ्या स्वार्थासाठी घडलं. तेव्हा वल्लरी घाबरते. ती म्हणते की याचं तोंड बंद करण्यासाठी 50 लाख रुपये तर मला द्यावेच लागणार आहेत, पण एवढी मोठी रक्कम मी कशी काय उभी करू? इतके पैसे मी कुठून आणू? आता रक्कम मोठी आहे म्हणजे डावसुद्धा मोठाच टाकला पाहिजे. काय करू मी? नक्की असं काय करू ज्यामुळे मला 50 लाख रुपये मिळतील? तेव्हा वल्लरीच्या खुरापती डोक्यामध्ये एक आयडिया येते. ती म्हणते की मला आता एक कामगिरी करावी लागेल. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण एकमेकांवरती खूप प्रेम करतात. अर्णवसाठी ईश्वरी खूप महत्त्वाची आहे. जर मी ईश्वरीला किडनॅप केलं आणि अर्णव करून जर 50 लाखाची खंडणी मागितली तर अर्णव काही नाही म्हणणार नाही. 50 लाख ही किंमत माझ्यासाठी मोठी आहे, पण अर्णवसाठी ती क्षुल्लकच आहे. जर मी ईश्वरीला किडनॅप करून 50 लाखाची खंडणी मागितली तर अर्णव देईल आणि ते पैसे मी उदयकांतला देईन, असं तिने ठरवलेलं असतं. तेव्हा ईश्वरी अर्णव बरोबर आता श्रीकांत धुमाळ याच्या ॲड्रेसवरती पोचलेले असतात आणि ते लपून बसतात, कारण त्याच्या घराला लॉक असतो. श्रीकांत धुमाळ अजून पोचलेला नाही आहे ही गोष्ट अर्णव ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. ते दोघेजणं आता लपून बसलेले असतात.
ईश्वरी म्हणते त्याचा ॲड्रेस हाच आहे, तो इथेच येईल बरोबर, तेव्हाच आपल्याला जाऊन त्याला पकडावं लागणार आहे. तेव्हा आता श्रीकांत धुमाळ खूप उशिरानंतर तो घरी आलेला असतो आणि आल्या आल्या घरामध्ये जाणार तेवढ्यातच अर्णव ईश्वरी त्याला रंगेहात पकडतात. अर्णव म्हणत असतो, काय झालं श्रीकांत धुमाळ, तूच आहेस ना श्रीकांत धुमाळ, मग तरीसुद्धा माझ्या बायकोला का नाही सांगितलंस? ती तुला इथे काहीतरी विचारत होती, काहीतरी सांगत होती आणि तू तिच्याबरोबर असा वागलास. तेव्हा श्रीकांत म्हणतो, हे बघा, त्या 20 वर्षांपूर्वीचं काहीतरी विचारत होत्या. आता तुम्ही मला सांगा, 20 वर्षांपूर्वीचं कुणाच्या लक्षात राहतं? काल आपण काय जेवलो हे आपल्या लक्षात राहत नाही, तर 20 वर्षांपूर्वीचं आपल्या लक्षात राहणार आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही राहणार लक्षात. तुला तुझ्या लहानपणीच्या, तुझ्या तरुणपणाच्या कुठल्याच गोष्टी आठवत नाही का रे धुमाळ? काहीतरी आठवत असेल ना, जे खूपच जास्त मेमरेबल असेल, नाही का? तरीसुद्धा इथे धुमाळ म्हणतो, नाही नाही, मला काहीही माहिती नाही आहे, मला काहीच आठवत नाही. तेव्हा मी यांना सांगितलं की मला काही आठवत नाही म्हणून, एवढ्या जुनं मी काही लक्षात नाही ठेवलं. ईश्वरी म्हणते, अजिबात नाही, यांनी मला ओळखसुद्धा दाखवलेली नाही आहे की हे श्रीकांत धुमाळ आहेत. ते म्हणाले की श्रीकांत धुमाळ इथे नाही आहेत, ते निघून गेलेले आहेत, कारण त्यांच्या मुलीचं लग्न आहे, 1 महिन्यासाठी ते गावी जाणार आहेत. तेव्हा तो धुमाळ म्हणतो, अच्छा, मी तुम्हाला असं सांगितलं का? सॉरी, पण मला माफ करा, मी तुम्हाला खरं नाही सांगू शकलो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की मला काही तुमचं कुठलंही नुकसान करायचं नाही आहे. मला फक्त 20 वर्षांपूर्वी छापलेल्या त्या न्यूजबद्दल विचारायचं आहे. ती न्यूज जेव्हा सगळीकडे पसरली ना, तेव्हा खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. कळते का तुम्हाला? जरा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा की त्यावेळेला जे काही घडलं त्यामुळे किती जणांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. कळतंय तुम्हाला? तेव्हा बोला चटकन बोला. 20 वर्षांपूर्वी रमाकांत राजे शिर्के यांची पेपरमध्ये जी न्यूज छापून आली होती एका मुलीबरोबर, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला ती न्यूज कव्हर करण्यासाठी तिथे कुणी बोलावलं होतं ते खरं सांगा. तेव्हा इथे तो माणूस आता घाबरलेला असतो. अर्णव म्हणतो, खरं बोलतोयस की आता दाखवू तुला माझा हिसका? आणि अर्णवने आता त्याच्या थोबाडीत दिल्यानंतर, त्याला 2-4 फाईट दिल्यानंतर इथे तो घाबरतो आणि म्हणतो, मी सगळं सत्य सांगतो. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो की 20 वर्षांपूर्वी ती न्यूज कव्हर करण्यासाठी मला वल्लरी पाटील यांनी सांगितलं होतं. वल्लरी पाटील यांनी मला फोन केला होता आणि त्यांनीच मला त्या ठिकाणी न्यूज कव्हर्स करण्यासाठी बोलावलं होतं. त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती, कुणीतरी पुरुष होता, पण त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आहे. पण वल्लरी पाटील यांनी मला कॉल केला होता आणि त्या ठिकाणी न्यूज कव्हर करण्यासाठी मला बोलावलं होतं आणि हेच खरं आहे. तेव्हा वल्लरीचं नाव आता समोर आलेलं असतं आणि त्याच्याबरोबर जो पुरुष होता तो म्हणजे उदयकांत. हे आता अर्णव शोधून काढणार असतो. तर अशा रीतीने अर्णवने आता त्या माणसाच्या, श्रीकांत धुमाळच्या घशात हात घालून जणू काही त्याच्याकडून सत्य वधून घेतलेलं असतं की या सगळ्याच्या मागे वल्लरी पाटील एक बाई आहे, तिनेच आम्हाला कॉल केला होता आणि हे सत्य आहे. तेव्हा अर्णव आता खूप जास्त टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो, मामीने हे सगळं केलं, मामीने पत्रकारांना बोलावलं असेल, असाच तो विचार करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने मोठा डाव टाकण्यासाठी काही भाड्याचे गुंड बोलावलेले असतात आणि त्यांना ईश्वरीचा फोटो दाखवलेला असतो आणि सांगितलेलं असतं की ह्या मुलीला किडनॅप करायचं आहे. हिचा नवरा खूप श्रीमंत आहे. ईश्वरीला किडनॅप केलं हे अर्णवला समजल्यानंतर तो लगेचच खंडणी म्हणून 5 लाख रुपये द्यायला येईल. फक्त तुम्ही ह्या मुलीला लवकरात लवकर किडनॅप करा. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजणं सोबतच असतात. श्रीकांत धुमाळने सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा मामीचं नाव समोर आलेलं असतं. तेवढ्यातच अर्णवला महत्त्वाचा कॉल येतो. त्याला आता ऑफिसमध्ये जावं लागतं. अर्णव म्हणतो, मी सिंदर, तू घरी जाशील का की मी तुला सोडू? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको सर, जा, तुम्ही तुमचं महत्त्वाचं काम करा, मी आता घरीच जाते. जे आपल्याला हवं होतं ते तर मिळालं ना सर. तेव्हा इथे आता ईश्वरी घरी जाणार असते आणि अर्णव ऑफिसला जाणार असतो आणि तेवढ्यातच काही गुंड लोक येतात आणि ते गुंड लोक ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करतात, कारण ते लोक वल्लरीच्या सांगण्यावरून ईश्वरीला किडनॅप करण्यासाठी आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव जेव्हा ऑफिसला जायला निघतो तेव्हा तो ईश्वरीला फोन करत असतो, पण ईश्वरीचा फोन काही लागत नाही. त्याला महत्त्वाचा निरोप द्यायचा असतो आणि तेवढ्यातच ईश्वरी आता फोन उचलत नाही
नाही आहे ही गोष्ट अर्णवच्या लक्षात येते आणि तो लगेचच गाडी मागे फिरवतो. तोपर्यंत ते गुंड लोक ईश्वरीला छेडण्याचा प्रयत्न करत असतात, पण ईश्वरी अजिबात त्यांच्या हाती लागत नाही. ती धावत पळत असते, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा आता गुंड लोक तिला चारी बाजूने घेरतात. तेव्हा ईश्वरी पळून जायला बघणार तेवढ्यातच मागच्या माणसाने तिच्या डोक्यामध्ये मोठा वार केलेला असतो. ईश्वरी इथे घाईघाईने अर्णवला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे आता अर्णवला फोन करता येत नाही, कारण त्या गुंड लोकांनी तिच्या डोक्यामध्ये जबरदस्त वार केलेला असतो. ती बेशुद्ध झालेली असते आणि तेव्हा अर्णव तिला फोन करत असतो. फोन लागत नाही म्हणून तो लगेचच गाडी मागे फिरवतो आणि त्याचबरोबर तो त्याच लोकेशनवरती पोचतो ज्या ठिकाणी इथे ईश्वरीवरती गुंड लोक हल्ला करत असतात, तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती आता स्वतःला वाचवण्याचा असा काही प्रयत्न करते की तिला ते गुंड लोक किडनॅपच करू शकत नाही. आणि तेव्हा अर्णवच्या लक्षात त्या गोष्टी येतात. अर्णव योग्य वेळेवरती तिथे पोचतो आणि त्या गुंड लोकांची चांगली धुलाई करतो, त्यांना मारतो. त्यामुळे इथे आता गुंडांची धुलाई करून ईश्वरीचा जीव वाचवल्यानंतर इथे आता अर्णवने वल्लरीचा जो काही ईश्वरीच्या किडनॅपिंगचा प्लॅन असतो तो फ्लॉपच केलेला असतो ना. 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या इथे आता वल्लरीचा प्लॅन अर्णवने फ्लॉप करत तिच्या गुंडांची चांगली धुलाई केलेली असते. ईश्वरीचा जीव वाचवत तिला योग्य वेळेवरती हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्यावरती ट्रीटमेंटसुद्धा केलेली असते. आणि अशा प्रकारे इथे आता 50 लाखांसाठी ईश्वरीला किडनॅप करून अर्णवकडे खंडणी मागण्याचा जो काही वल्लरीचा डाव असतो तो पूर्णपणे अर्णवने उधळून लावलेला असतो. आणि तसेच इथे आता धुमाळकडून सुद्धा सत्य जाणून घेत वल्लरी गुन्हेगार असल्याचं समोर आलेलं असतं.